आता जगामध्ये युद्ध चालू आहे, भारतात किंवा इतर ठिकाणी सुद्धा इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि तरीही एक मिडल क्लास म्हणून तुम्ही जर काय 4 गोष्टी करू शकत असाल तर मग आपण म्हणू शकतो की तुम्ही फायनान्शियली व्यवस्थित करताय. नंबर 1, जर 1 लाख रुपयाचा खर्च तुमच्यावरती अचानक आला तर तेवढे पैसे तुमच्या बँक अकाउंटला किंवा कधीही ब्रेक करू शकता अशा एफडी मध्ये तुम्ही ठेवलेले आहेत. इमर्जन्सीसाठी ऍटलीस्ट तेवढा तरी बॅकअप तुमच्याकडे आहे. 75% भारतीय लोकांकडे 1 लाख रुपये सुद्धा इमर्जन्सीसाठी सेव्ह केलेले नसतात. क्रेडिट कार्डवरून खर्च करू ही गोष्ट यामध्ये इन्क्लूड होत नाही. नंबर 2, तुमच्यावर कुठलंही वाईट कर्ज नाहीये. असं कुठलंही कर्ज ज्याची इंटरेस्ट अमाऊंट अॅन्युअली 10% पेक्षा जास्त आहे ते तुम्हाला कधीतरी फायनान्शियली अनस्टेबल करू शकतं. जसं की पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचं लोन वगैरे या गोष्टी तुमची फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडवतील. असं कर्ज जर तुमच्यावर नसेल तर मग तुम्ही फायनान्शियली ट्रॅक वरती आहात. नंबर 3, पॅनिक सिच्युएशन मध्ये सुद्धा ऍटलीस्ट तुमच्या इन्कमच्या 20% अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करताय. मग याच्यामध्ये तुमचा ईपीएफ किंवा पीपीएफ काउंट होत असेल तरी सुद्धा चालू शकतं, पण तुमच्या इन्व्हेस्टमेंट थांबलेल्या नाहीत. तुम्ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजीने वेल्थ बिल्डिंग करताय. अँड नंबर 4, सोसायटीला श्रीमंत दिसण्यासाठी तुम्ही उगाच इम्पल्सिव्ह बाईंग किंवा काही अदर एक्सपेन्सेस नाही करत, तर पूर्ण विचार करून आणि स्ट्रॅटेजिकली तुमचे पैसे खर्च करताय सो दॅट की तुम्ही लॉंग टर्म मध्ये फायनान्शियली स्टेबल राहू शकाल. जर का या ग्लोबली अनसर्टन सिच्युएशन मध्ये या 4 गोष्टी तुम्ही करताय तर मग आपण असं म्हणू शकतो की तुम्ही फायनान्शियली ट्रॅकवर आहात.